चालू हंगामात गेटकेंचा ऊस आणणं ही कारखान्याला आवश्यकता होती का? त्याच्यामुळं सभासदांचं एकरी टनेज घटल्याचा आरोप सभासद करत आहेत. याबद्दल आपलं काय मत आहे? गेटकेंचा ऊस आणणं, मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे कारखान्याची गाळप क्षमता आता वाढलेली. 7,500 टनाचा आपण कारखाना केलेला आहे. तो 9,000च्या सरासरीने चालतोय. 160 दिवस हा हंगाम चालला पाहिजे तरच तो फिजिबल होतो आणि चांगल्या पद्धतीनं आपल्याला ऊसाला दर देता येतो. उत्पादन खर्च आपल्याला कमी मिळतो आणि चांगल्या पद्धतीनं उत्पादन घेतल्यामुळं नफा आपल्याला वाढवून मिळतो. हा विषय असल्यामुळं आपल्या सभासदांचा ऊस हा कमी होता म्हणून गेटकेंचा ऊस आपण आणला. ही ह्या वेळीची परिस्थिती झालेली आहे. ह्याच्यापूर्वी आता जर काही लोकांचा समज असा असेल की गेटकेंचा ऊस आपण आणायला नाही पाहिजे होता, तर गेल्या वर्षी आपण 12,57,000 टनांचा आपण गाळप केलं आणि 26 मार्चलाच आपण कारखाना बंद केला. हे ज्या वेळेला एवढं गाळप झालं त्यावेळेला काही लोक म्हणत होते की आपण कारखान्याची विस्तारवाढ केली आणि गाळप तर आपलं 12,57 झालंय, मग विस्तारवाढ करून आपला फायदा काय? तर ह्या वर्षी त्या गोष्टीची दखल घेऊन आपण आपला ऊस बाहेर जाणार नाही, तो कसा थांबवला जाईल याच्याकरता एक प्रयत्न आपण केले. त्याचबरोबर गेटकेंचा ऊस मिळवण्याचा प्रयत्न केला. अनेक वर्ष गेटकेंसाठी आपण जात नव्हतो म्हणून त्या गेटकेंच्या भागात गेल्यानंतर त्या भागातले लोक म्हणायचे की तुम्हाला गरज पडते त्यावेळेला तुम्ही येता आणि इतर वेळेला मग तुम्ही आमची अडचण निर्माण होते आणि दुसरे कारखाने मग आमचा ऊस नेत नाहीत. तर तुम्ही जर ऊस नेणार असाल तर कायम आमच्या भागातला ऊस नेला पाहिजे, अशा पद्धतीची विचारणा त्या ठिकाणी होत होती. आणि त्यासाठी मग आपण गेटकेंचा ऊस आणून एक 14 ते 14.5 लाख टनाचा आपण गाळप करण्याचं उद्दिष्ट आपण ठेवलं. गेटकेंचा ऊस आणला म्हणून टनेजमध्ये घट झाली असं जर कोण म्हणत असेल तर ते साफ चुकीचं आहे. मी यावेळेला अगदी खात्रीशीर सांगतो, अनेक सभासदांशी शेतकऱ्यांशी मी बोललो की ऊस तुटायला वेळ झाला, निश्चित वेळ झालेला आहे, परंतु टनेजमध्ये वाढ आली. आपला अंदाज होता की साधारणतः 12 लाख टन ऊस सभासदांचा उपलब्ध होईल, परंतु आता आपण पाहतोय की जवळपास 13 ते 13.25 लाख टन त्या सभासदांचाच ऊस उपलब्ध होणार आहे. आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे साधारण ते 6 ते 7 टनापर्यंत एकरी हे ॲव्हरेज लोकांचं वाढलेलं आहे. हे आपल्याला अनेक शेतकऱ्यांशी बोलल्यानंतर आपल्याला दिसून येईल. आता सहवीज प्रकल्पाचं आपलं विस्तारीकरण चालू आहे, ह्या चालू हंगामामध्ये ते कार्यान्वित होणार असं आपण पाठीमागे बोलला होता. बरोबर. तो अजून कार्यान्वित झाला नाही असं दिसतंय, मग त्याचं काय झालं? नाही, सहवीज निर्मिती प्रकल्प आपण चालू केला, त्याचं काम हातात घेतलं. नवीन 100 टनी बॉयलर आणि 18 मेगावॅटचं टर्बाईन हे आपण ते बसवण्याचं काम आपण हातामध्ये घेतलेलं आहे. आता बॉयलर आणि टर्बाईन या दोन्ही गोष्टी कारखान्याच्या अतिशय महत्त्वाचे ते घटक आहेत आणि अतिशय सेन्सिटिव्ह असे बॉयलर आणि टर्बाईन हे साखर कारखान्यातले अतिशय महत्त्वाचे त्या ठिकाणी घटक आहेत. हे करत असताना त्यांना योग्य पद्धतीचा वेळ त्या ठिकाणी देणं, मग ती ESP असेल किंवा टर्बाईनचं इलेक्ट्रिफिकेशन असेल, इतर सगळ्या गोष्टी असतील, या सगळ्या करून आणण्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी वेळ लागला आहे. आपण हा सीझन आता संपत असताना आपण निश्चितपणानं त्याची ट्रायल घेणार आहोत. इतर बॉइलिंग हाऊस असेल किंवा इतर कुठली कामं असतील तर त्या ठिकाणी थोडंसं स्पीड देऊन आपण बॉड्या काय बसल्यात, काही बॉड्यांवरती आपण ते काम चालवू शकतो किंवा त्याला थोडासा पर्याय राहू शकतो. परंतु बॉयलरच्या बाबतीमध्ये एक तर हे हाय प्रेशरचे बॉयलर त्या ठिकाणी व्यवस्थित जर त्याचं काम
पाहिलं गेलं नाही आणि त्याची पूर्तता जर व्यवस्थित झाली नाही तर त्या ठिकाणी काय ॲक्सिडेंट घडू शकतात. अनेक ठिकाणी आपण पाहिलं आहे. त्यामुळं ती सावधगिरी घेऊन आपण त्या पद्धतीनं ते वेळेत काम कशा पद्धतीनं आणि चांगल्या दर्जेदार काम पूर्ण कसं करता येईल त्याकडे आपण लक्ष देतोय. आता लवकरच तो आपल्याला ताब्यात मिळेल आणि ह्या सीझनमध्ये आपण ते ट्रायल घेतोय. आता चालू गळीत हंगाम अजून किती दिवसात बंद होऊ शकतो? आता मी आजच आढावा घेतला. साधारणतः आजच्या तारखेला 1,42,000 टन हा ऊस शिल्लक आहे. म्हणजे आज कालचं गाळप जर हे केलं तर 1,42,000 टन आपल्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ऊस उपलब्ध आहे. 9,000च्या सरासरीने आपण गाळप करतोय. परंतु आज सुद्धा कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये विशेषतः पुरंदर आणि बारामतीचा जो मोरगाव सुपा वगैरे जो भाग आहे त्या भागामध्ये आजच्या तारखेला सुद्धा ऊसाच्या नोंदी देण्याकरता अजून शेतकरी येत आहेत. अर्धा एकर माझी नोंद द्यायची राहिली, 2 एकराची माझी नोंद द्यायची राहिली. अशा पद्धतीनं आत्ता सुद्धा नोंदी देण्याकरता सभासद शेतकरी येत आहेत. आणि आम्ही खात्री दिली की जो ह्या हंगामामध्ये तुटणारा ऊस आहे की ज्याची नोंद तुम्ही देऊ शकलेली नाही त्याच्या देखील नोंदी घेऊन आपण त्यांचं सुद्धा ऊस आपण गाळपाला आणणार आहे. नोंदलेला ऊस हा पहिला आणला जाईल आणि त्याच्यानंतर हा बिगर नोंदलेला जो ऊस आहे तो देखील आपण आणणार आहोत. त्याच्यामुळं माझा अंदाज आहे की साधारणतः 18 ते 20 एप्रिलपर्यंत आपला हंगाम चालेल आणि 15 लाखाच्या आसपास आपलं गाळप होईल. कारखान्याच्या परिसरातला सभासदांचा संपूर्ण ऊस हा संपवल्याशिवाय कारखाना बंद होणार नाही ही खात्री मी सर्व शेतकऱ्यांना सभासदांना या निमित्ताने देतो. यावर्षी चालू हंगामामध्ये कारखान्याची तांत्रिक क्षमता असेल, साखर उतार असेल, साखर निर्मिती असेल, ही कशी राहिली? आत्तापर्यंत हंगाम चालू करून 150 दिवस झालेले. 150 दिवसामध्ये 13,48,000 टनाचं आपण गाळप केलं आणि आजची दिवसाची डीची रिकव्हरी जर बघितली तर 12.68% ही आपली डीची रिकव्हरी आणि सरासरी 11.94 ही आपली रिकव्हरी. माझ्या माहितीप्रमाणे पुणे जिल्ह्यामध्ये 1 नंबरची रिकव्हरी ही सोमेश्वर कारखान्याची. ज्या वेळेला हंगाम आपण पूर्ण करू त्यावेळेला कारखान्याच्या गाळप क्षमतेच्या प्रमाणामध्ये जर आपण रिकव्हरी आणि गाळप याचा जर हिशोब बघितला तर माझं असं मत आहे की पश्चिम महाराष्ट्रामध्ये गाळपाच्या क्षमतेच्या प्रमाणामध्ये जास्त गाळप करणारा हा सोमेश्वर कारखाना असेल आणि रिकव्हरीमध्ये तुमचं गाळपाच्या प्रमाणात आणि त्या हिशोबाने जर आपण बघितलं तर रिकव्हरीमध्ये सुद्धा सोमेश्वर कारखाना हा नंबर 1ला असेल हे मी आज आपल्याला खात्रीशीर सांगू शकतो. आता येणारा पुढील हंगाम कसा राहील? पुढील हंगामासाठी सोमेश्वर कारखान्याकडे साधारणतः 27,500 एकराच्या फक्त नोंदी आलेल्या आहेत. आज जर आपण परिस्थिती पाहिली तर ज्या काही नोंदी आलेल्या आहेत 27,507 एकर हे आत्तापर्यंत 15 मार्चपर्यंत आपल्याकडे नोंदी आलेल्या आहेत. त्या सगळ्याचा विचार करता ज्या काही नोंदी आलेल्या आहेत त्यामध्ये एक विशेष करून आपल्याला सांगायचं आहे की खोडव्या ऊसाच्या ज्या नोंदी आलेल्या आहेत तर त्या मी आपल्याला सांगतो. आता जे आपले शेतीचे गट आहेत, निंबूत गटातून खोडव्याची नोंद आली 469 एकर, मुरुम गटातून आली 549 एकर, होळ गटातून आली 801 एकर, कोराळे गटातून आली
59 एकर, मोरगाव गट की जिथं पाणी कमी आहे तिथून फडवेची नोंद आली 1195 एकर, मांडकीमधून आली 593 एकर, जेजुरी गटातून आली की जिथं पाणी कमी आहे अशा भागातून फडवेची नोंद आली 2963 एकर, खंडाळा गटातून आली 807 एकर, पिंपळे गटातून आली 816 एकर, करंजे गटातून आली 769 एकर. म्हणजे हे का मी सांगतोय की पाणी कमी असं एका बाजूला सांगितलं जात असताना मोरगावमधून आणि जेजुरीमधून जास्त प्रमाणामध्ये फडवेच्या नोंदी आलेल्या आहेत. आता हे एकंदरीत नोंदी जर बघितल्या 27,507 एकराची नोंद आली पुढच्या वर्षीसाठी. याच्यामध्ये हंगाम सुरू होईपर्यंत किती मोठ्या प्रमाणात ह्या क्षेत्रामध्ये घट होऊ शकते याचा अंदाज तुम्ही करू शकता. की ज्या भागात पाणी कमी आहे तिथल्या नोंदी ह्या एवढ्या मोठ्या प्रमाणात आल्यात तर ते ऊस हंगाम सुरू होईपर्यंत टिकतील का नाही ही मोठी शंका आहे. याच्यामुळं ह्या क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये घट होणार आहे. आज जरी रेकॉर्डवर 27,507 एकराची नोंद दिसत असली तरी माझ्या माहितीप्रमाणे 4,000 एकर ह्याच्यातली बेणं असेल, लागणीसाठी जे बेणं लागतं त्याच्याकरता क्षेत्र कमी होणार, ऊस तुटणार, जनावरांच्या चाऱ्यासाठी ऊस तुटणार, त्याच्यानंतर पाण्याअभावी काय ऊस जळून जाणार. तर 27मधून 4,000 एकर जरी आपण कमी केलं तरी 23,500 साधारण 23,500 एकराची नोंद आपण आता गृहीत धरली पाहिजे. आणि ह्या सगळ्याचा विचार करून आता संचालक मंडळाने निर्णय घेतला की 15 एप्रिलपर्यंत आपण लागणीला मुदतवाढ दिलेली. 15 एप्रिलपर्यंत. तर 15 एप्रिलपर्यंत तुम्ही लागण करू शकता, रोपाची लागण करा, टिपरी लागण करा. त्याचा फायदा निश्चितपणे पाणी उपलब्ध असेल तर निश्चितपणे शेतकऱ्याला होऊ शकतो. कारण हा ऊस पुढच्या हंगामामध्ये हा 11 ते 12 महिन्यातच हा ऊस तुटणार आहे. त्यामुळं त्याचा निश्चितपणे फायदा होऊ शकतो. त्याला अनुदान देखील कारखान्याने जाहीर केलेलं आहे. त्याचाही लाभ निश्चितपणे आपल्याला होऊ शकतो. 150 रुपये टनाला अशा पद्धतीचं अनुदान माझ्या माहितीप्रमाणे कारखान्याने जाहीर केलेलं आहे. तर त्याचाही फायदा होऊ शकतो. ह्या सगळ्याचा विचार जर केला तर माझ्या अंदाजाप्रमाणे पुढच्या वर्षीसाठी 8 लाखाच्या आसपास फक्त कारखान्याच्या कार्यक्षेत्रातला सभासदांचा ऊस हा उपलब्ध होणार. 8 लाखपर्यंत. आणि आपण विचार करतोय की 160 दिवस कारखाना चालला पाहिजे, 150 दिवस कारखाना चालला पाहिजे. तर त्याच्यासाठी आपल्याला किमान 4 ते 5 लाख टनापर्यंतचा गेटकेनचा ऊस आपल्याला निश्चितपणे मिळवावा लागणार, घ्यावा लागणार. आणि त्याच्याकरता या गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. या सगळ्याचा विचार करून ह्या वर्षीसुद्धा गेटकेनला जात असताना संचालक मंडळाने मुद्दाम होऊन वेगवेगळ्या तालुक्यामध्ये, वेगवेगळ्या गावांमध्ये त्या ठिकाणी जाऊन ऊस मिळवण्याचा प्रयत्न केला की जेणेकरून त्या गावातून, त्या भागातून पुढच्या वर्षीसुद्धा आपल्याला ऊस मिळू शकेल. त्या गावांमध्ये हा मेसेज जाईल की सोमेश्वर कारखाना आपल्या गावामध्ये येऊन ऊस घेऊन जातोय, त्या ठिकाणी वेळेत आपल्याला पेमेंट करतो आणि उच्चांकी दर आपल्याला त्या ठिकाणी आजपर्यंत गेटकेनला कोणी ऊस त्या पद्धतीचा दर दिला नाही. अशा पद्धतीचा दर हा सोमेश्वर कारखान्याच्या माध्यमातून आपल्याला मिळतो. ह्याचा निश्चित फायदा पुढच्या वर्षी ज्या वेळेला ऊसाचं शॉर्टेज आहे त्यावेळेला मला खात्री की गेटकेनच्या भागातले सुद्धा शेतकरी सोमेश्वर कारखान्याला ऊस देण्यामध्ये मागे पुढे बघणार नाहीत. विश्वासानं त्या ठिकाणी सोमेश्वरला ऊस देतील आणि पुढच्या वर्षीसुद्धा 4 ते 5 लाख टन गेटकेनचा ऊस मिळवून आपण 12-12.5 लाख टनाचं निश्चितपणे आपण पुढच्या वर्षीसुद्धा गाळप करू शकतो.